आज मला 120 व्हेज कटलेटची ऑर्डर होती, तर ती कशाप्रकारे मी पूर्ण केली ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे ना आपण सर्व भाज्यांची तयारी करून ठेवली. इथे फरसबी, शिमला मिरची, गाजर, मका, उकडलेले बटाटे, उकडलेले वाटाणे आपण इथे तयारी करून ठेवले आहेत. बटाटे, गाजर आणि बीट, आलं ह्या 4 वस्तू आपल्याला बारीक किसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर वाटाणा आणि मका मी उकडवून घेतला होता, तर तो आपल्याला थोडासा मिक्सरमधनं अर्धवट फिरवून काढायचा आहे. शिमला मिरची आणि फरसबी एकदम बारीक मी वेळेवर चिरलेली होती. तर आता इथे झाली भाज्यांची तयारी. तर आता फर्जनमध्ये फोडणी कशी घालायची, तर सगळ्यात पहिले ना मोठं भांडं किंवा कढई ठेवायची गॅसवर. त्यानंतर तेल टाकून घ्यायचं. तेलात जिरं, मोहरी, किसलेलं आलं टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर शिमला मिरची, फरसबी, गाजर ह्या भाज्या परतून घ्यायच्या. 10 मिनटं चांगल्या शिजवू द्यायच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले वाटाणे आणि मका आणि बटाटा हे आपल्याला ॲड करून घ्यायचं. सोबतच आपण इथे मसाले पण ॲड करणार आहोत. तर मसाल्यांमध्ये मी सांगते, गरम मसाला, लाल तिखट, चाट मसाला, थोडी आमचूर पावडर, धना पावडर, हळद, हिंग, मीठ इतकेच मसाले मी इथे वापरलेले आहेत, पण भाजी उत्कृष्ट होते. तर ही झाली सर्व भाज्यांची तयारी. सर्वात शेवटी ना भरपूर सारी कोथिंबीर आणि चांगलं लिंबू पिळले आहेत 2-3 आणि चांगलं लिंबू पिळून एकजीव करून घ्यायचं. तर इथे ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी मी इथे करून ठेवले. ब्रेड क्रम्स जे आहेत ते मी ब्रेड घरात आणले होते आणि मिक्सरला फिरवून त्याचे तयार ठेवलेले आहेत. आणि अशा प्रकारे आता त्याच्यात बुडवून मी हे व्हेज कटलेट तयार करते. झाले माझे कटलेट. हा माझा कटलेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.